नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी करू शकता त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला यायचं आहे या लिंकवरती। हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार। या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी इथं क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपल्याला लाभार्थी आधार क्रमांकामध्ये इथं आपला आधार नंबर द्यायचा आहे आणि ह्या कॅप्चा इथं फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर हे संपूर्ण माहिती वाचून आपल्याला इथं मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। मग आपण इथं ज्यांचा आधार कार्ड नंबर दिला आहे त्यांच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि सबमिट करावरती क्लिक करायचे आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपण ज्यांची KYC करत आहात त्यांचा लग्न झाला असेल तर त्यांच्या पतीचा किंवा लग्न झाला नसेल तर त्यांच्या वडिलांचा आधार नंबर द्यायचा आहे आणि इथं हा कॅप्चा फिल करायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर हे संपूर्ण माहिती इथं वाचून आपल्याला मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे आणि ज्यांचा आपण इथं आधार कार्ड नंबर दिला असेल त्यांच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आणि सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। इथं आपण ज्यांची KYC करत आहोत त्यांच्या वडिलांच्या नाहीतर पतीचा नाव येऊन जाणार। आपण ज्यांचा आधार नंबर दिला असेल त्यांचं नाव येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं जात प्रवर्गामधून आपली जे जात प्रवर्ग असेल तो नाव इथून सिलेक्ट करायचा आहे आणि हे इन्फॉर्मेशन आपल्याला इथून वाचून निवडावरती क्लिक करून आपल्याला इथं होयवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं दुसऱ्या ऑप्शनमध्ये काही माहिती दिलेली आहे ते माहिती पण संपूर्ण वाचून आपल्याला इथं निवडावरती क्लिक करून होयवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं हा बॉक्स दिला आहे हा बॉक्सवरती क्लिक करायचं आणि इथं सबमिट करावरती क्लिक करायचं आहे। मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपले ई-के-वाय-सी इथं यशस्वीरित्या पूर्ण होऊन जाणार आणि आपल्याला याप्रमाणे इथं मेसेज येऊन जाणार आणि आपली ही KYC झाली आहे का म्हणून आणखी चेक करायचं असेल तर आपल्याला इथं होम पेजवरती यायचं आहे आणि इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला इथं फिल करायचा आहे आणि हे संपूर्ण माहिती वाचून आणखी आपल्याला इथं मी सहमत आहे वरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्याला आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून इथं मेसेज येऊन जाणार। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली ई-के-वाय-सी लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी इथं करू शकता। आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।